मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचं नवरात्र महोत्सव संदर्भात काल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण कुमार पुजारा यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी, मंदिरातील पुजारी, मंदिराचे कर्मचारी आदी मंडळी हजर होते. या बैठकीत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत, काय कराव्या लागतील या संदर्भात चर्चा झाली. नवरात्रानिमित्त सोलापूर धुळे या महामार्गावर सोलापूरच्या बाजूने, इकडं धाराशिवच्या बाजूने, तुळजापूर नळदुर्ग गुमर्ग मार्गावर, नळदुर्गच्या मार्गावर आदी ठिकाणावर चेकपोस्ट असतील. त्याचबरोबर आरोग्य केंद्र पण असणार आहे. येणारे भाविक काही पायी येतात, काही वाहनाने येतात आणि मग त्या भाविकांना काही त्रास होऊ नये यासाठी ही व्यवस्था असणार आहे. तुळजाभवानी मातेची दिनांक 14 सप्टेंबर रोजी मंचकी निद्रेनं खऱ्या अर्थानं नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. 22 सप्टेंबरला घटस्थापना होणार असून 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन होणार आहे आणि कार्तिकी कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर या नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. पूर्ण कालावधीत दररोज लाखोच्या संख्येनं भाविक आई तुळजाभवानीचं दर्शन घेतील अशी अपेक्षा असून त्यासाठी मग दर्शन रांग कशी स्वच्छ राहील, कुठून कुठपर्यंत असेल याचं पण या बैठकीत नियोजन करण्यात आलं आहे. धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागातील बरीचशी मंडळी दुष्काळाच्या पासून किंवा त्याच्या आधीपासून पुण्या मुंबईमध्ये आपल्या रोजीरोटीसाठी गेलेली आहे आणि ही मंडळी ऐन सणासुदीच्या काळात मग आपल्या मूळ गावाकडे येत असतात. त्यात ही पुण्याहून येणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने असते आणि हे लक्षात घेऊनच रेल्वे प्रशासनानं येत्या 26 नोव्हेंबरपासून ते येत्या 26 सप्टेंबरपासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लातूर ते हडपसर अशी फेस्टिवल ट्रेन, विशेष ट्रेन चालू केलेली करणार आहे. रेल्वे क्रमांक 1239 आणि 1240 हा असणार आहे. 1200 रेल्वे क्रमांक 01429 हा लातूर ते हडपसर या रेल्वेसाठीचा क्रमांक असून 01430 हा रेल्वे क्रमांक हडपसर ते लातूर या सेवेसाठी असणार आहे. लातूर ते हडपसर ही रेल्वे लातूरहून सकाळी 9:30ला सुटणार असून आठवड्यातील सोमवार, त्यानंतर मंगळवार,
बुधवार आणि शुक्रवार अशी 4 दिवस ही रेल्वे या 2 स्टेशन दरम्यान धावणार असून लातूरहून निघाल्यानंतर ही विशेष रेल्वे धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड या स्थानकावर तिला थांबे असतील आणि सकाळी 9:30ला निघालेली ही रेल्वे दुपारी 3:30 वाजता हडपसरला पोहोचेल. म्हणजे हिच्या प्रवासाला जवळपास 6.25 तास लागतील. तर हीच रेल्वे, हाच रॅक परत 4:05 हडपसरहून गाडी क्रमांक 01430 हा क्रमांक घेऊन हडपसर ते लातूर परतीचा प्रवास सुरू करेल. हिलाही दौंड, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव आणि लातूर हे थांबे असणार आहेत. ही 4:05 निघालेली रेल्वे रात्र 9:30च्या दरम्यान लातूरच्या स्थानकावर पोचणार आहे. तर जातानाची लातूर हडपसर रेल्वे धाराशिव स्थानकावर 10:20 येईल. तर हडपसर ते लातूर जाताना ती रात्री 8:30च्या दरम्यान धाराशिव स्टेशनवर येणार आहे. या रेल्वे सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असं आव्हान रेल्वेनं केलं असून या रेल्वेचं ॲडव्हान्स बुकिंग पण सुरू झालेलं आहे. धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांचं माध्यमिक शिक्षण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येरमाळा येथे झालं असे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक आहे त्या निशिकांत देशपांडे यांना आता नुकतीच महाराष्ट्र शासनानं राज्यपालांच्या म्हणजे राज्यपाल भवनावर त्यांची नेमणूक करण्यात आली असून राज्यपालांचे प्रबंधक म्हणून ते आता यापुढे काम पाहणार आहे. येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयाचे मुख्याध्यापक राहिलेल्या कैलासवासी देशपांडे सर यांचे निशिकांत हे पुत्र असून त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत काम सुरू केलं आणि अंबाजोगाई, नांदेड असं सेवा बजावत ते गेल्या जवळपास एक दशकापासून मंत्रालय मुंबईत सेवेत असून मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष अधिकारी म्हणून ते सध्या काम पाहत होते आणि त्यांची आता राज्यपालांचे प्रबंधक म्हणून बदली झालेली आहे. त्यांना हे जे नवीन पद मिळालं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. या वर्षातील शेवटचं असं सूर्यग्रहण येत्या 21 सप्टेंबरला लागणार आहे. 7 सप्टेंबरला चंद्राला खग्रास ग्रहण लागलं होतं, तर आता 21 सप्टेंबरला सूर्याला ग्रहण लागत आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि दक्षिण आशियाच्या कुठल्याच देशात ते दिसणार नाही, मात्र इतर देशात ते दिसणार आहे. या ग्रहणाचा प्रारंभ रात्र 10:39 होईल आणि हे ग्रहण 22 सप्टेंबरला रात्र उशिरापर्यंत जेव्हा पाहायला मिळणार आहे ते साधारण 3:29 हे ग्रहण असणार आहे. हा ग्रहणाला जवळपास 4 तासाचा काळ लागणार असून हे ग्रहण भारतीय खगोलशास्त्रज्ञाला कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर अभ्यास करता
इथून तरी येणार नाही, परंतु त्यांना दुसऱ्या देशात जाऊन या सूर्यग्रहणाचा अभ्यास करता येईल आणि त्यावर संशोधन पण करता येईल असंच दिसतंय. हे ग्रहण ह्या वर्षातलं शेवटचं असणार असून पितृपक्षाच्या प्रारंभी चंद्रग्रहण सुरू झालं होतं आणि पितृपक्ष समाप्त झाल्यानंतर आता हे सूर्यग्रहण होत आहे. चंद्रग्रहणामुळं वातावरणात काय बदल झाले याचा अभ्यास सध्या संशोधक घेत असून सूर्यग्रहणाचे पण आगाऊ काय हे दिसतात आणि ग्रहण झाल्यानंतर काय बदल दिसतात यावर पण शास्त्रज्ञ नक्कीच संशोधन करतील, त्यावर अभ्यास करतील आणि त्यातून मग नेमकं काय बदल झाले याची माहिती संपूर्ण जगाला देतील असं एकंदरीत हे आहे. आपण आत्ता येथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.